मित्रांनो, राजधानी दिल्लीमध्ये निवडणुका होणार आहेत. निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि त्यानुसार भारतीय जनता पार्टी, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस ह्या आपापल्या परीने कामाला लागले आहेत. आपापल्याप्रमाणे ते प्रचार करत आहेत. आपापल्याप्रमाणे ते जनतेला साधण्याचा प्रयत्न करत आहेत. इंग्रजीचे जे अक्षरं आहेत, 26 अक्षरं, ते अल्फाबेट आहेत. त्या प्रत्येक अल्फाबेटप्रमाणे एक एक भ्रष्टाचार घडलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, त्या 10 वर्षाच्या काळामध्ये अशी एक ती परिस्थिती आहे. त्याचा मी चार्ट टाकीन या व्हिडिओमध्ये. एक गोष्ट मात्र लक्षात आली, ते म्हणजे काय, तर अरविंद केजरीवाल जसं म्हणाले होते की जो राजकारणात पडतो तो दलदलीत पडतो, जो त्या राजकीय खुर्चीवर जाऊन बसतो तो भ्रष्टाचारी होतो. आणि मित्रांनो, एक संदेश सुद्धा एक गेलाय जनतेमध्ये. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे एकत्र लढली होती इंडिया आघाडीमध्ये. आता ते दोघांचे दुश्मन झालेले आहेत आणि दोघांचे उखाळे पाखाळे काढत आहेत. अगदी सगळ्या थराला जाऊन ते एकमेकांवरती आता शिंतोडे उडवतात. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काय त्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी खोत. मित्रांनो, राजधानी दिल्लीमध्ये निवडणुका होणार आहेत. निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि त्यानुसार भारतीय जनता पार्टी, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस ह्या आपापल्या परीने कामाला लागले आहेत. आपापल्याप्रमाणे ते प्रचार करत आहेत. आपापल्याप्रमाणे ते जनतेला साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मित्रांनो, हे सगळं पाहिल्यानंतर एक गोष्ट अशी लक्षात येते आणि अशी चर्चेला जाते की म्हणजे ह्या वेळेला सुद्धा आम आदमी पार्टी जिंकेल किंवा कदाचित भारतीय जनता पार्टी जिंकेल. म्हणजे आता हवा कुठल्या दिशेला वाहते ह्याच्यावरती चर्चा सुरू झाली. एकतर भारतीय जनता पार्टी जिंकेल किंवा आम आदमी पार्टी जिंकेल. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, ह्या येत्या दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोण विजयी होईल? आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा दिल्लीचं राजकारण समजून घ्यावं लागेल. आम आदमी पार्टीची सुरुवात समजून घ्यायला हवी. आम आदमी पार्टीचं राजकारण समजून घ्यावं लागेल. आणि जे काय त्यांनी 10 वर्ष राज्य केलेलं आहे दिल्लीवरती, तेही समजून घ्यावं लागेल. तरच आपण याच्यातून विश्लेषण करू शकतो की नक्की कोण जिंकेल, कोणाचा विजय होईल आणि कोणाचा पराभव होईल. मित्रांनो, पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम आदमी पार्टी हा पक्ष जो आहे हा निर्माण कुठून झाला, त्याची निर्मिती कुठून झाली, तर ती लोकपाल बिलातून. लोकपाल बिल, मित्रांनो लक्षात घ्या, त्या लोकपाल बिलासाठी जे आंदोलन केलं गेलं होतं, भ्रष्टाचाराच्या विरोधात, करप्शन अगेन्स्ट हे आंदोलन उभारलं होतं. आणि या आंदोलनाचं नेतृत्व करणारी व्यक्ती कोण होती? अण्णा हजारे. आणि त्यावेळी या आंदोलनामध्ये मी सुद्धा सक्रिय होतो. कारण UPA सरकारमध्ये त्या काळामध्ये म्हणजे मनमोहन सिंग हे ज्यावेळी पंतप्रधान होते त्या काळामध्ये भ्रष्टाचाराला अगदी ऊत आला होता. अगदी इंग्रजीचे जे अक्षरं आहेत, 26 अक्षरं, ते अल्फाबेट आहेत. त्या प्रत्येक अल्फाबेटप्रमाणे एक एक भ्रष्टाचार घडलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, त्या 10 वर्षाच्या काळामध्ये अशी एक ती परिस्थिती आहे. त्याचा मी चार्ट टाकीन या व्हिडिओमध्ये, तुम्ही तो वाचू शकता, समजू शकेल तुम्हाला. त्या 26 अल्फाबेट काय आहेत आणि त्याप्रमाणे ते A to Z कसे काय भ्रष्टाचार झालेत ते तुमच्या लक्षात येते. मित्रांनो, त्याच्या अगेन्स्ट हा छेडलेला काय होता, आंदोलन होते. आणि हा आंदोलनाचं नेतृत्व अण्णा हजारेंकडे होतं. आणि अण्णा हजारे हा जर आपण विचार केला तर अण्णा हजारेंनी महाराष्ट्रामध्ये अनेक उपोषणं, अनेक आंदोलनं केली होती आणि त्यांनी
यशस्वीरित्या सुद्धा त्या पार पडल्या होत्या. म्हणजे राईट फॉर इन्फॉर्मेशन, माहितीच्या अधिकाराखाली हाही त्यांनी अगदी चांगल्या प्रकारे चांगल्या रीती हा आंदोलन करून हा जो कायदा आहे तो अंमलात आणला होता. अशा अनेक आहेत गोष्टी. आणि अशाच अण्णा हजारेंचा वापर, म्हटलं असं म्हणायला हरकत नाही, वापर या लोकपाल बिलासाठी दिल्लीमध्ये केला गेला. आणि दिल्लीमध्ये याचं नेतृत्व साधणारे हे कोण होते? सर्वश्रुत आहेत, हे म्हणजे अरविंद केजरीवाल. त्यावेळी ते अगदी साळसूद होते, अगदी गरीब बापडे होते. राजकारणात येणार नाही, राजकारणात पडणार नाही, राजकारण हे गलिच्छ आहे, राजकारणाच्या खुर्चीवर बसला की तो भ्रष्टाचारी होतो, वगैरे वगैरे त्यांची अनेक वक्तव्य तुम्ही ऐकली असाल. आणि असेच ते अण्णा हजारे असेच ते अरविंद केजरीवाल शेवटी राजकारणामध्ये उतरलेत, त्या दलदलीमध्ये उतरलेत, त्या राजकीय खुर्चीवर जाऊन सुद्धा बसलेत आणि भ्रष्टाचारीही झाले. तसं ते म्हणाले होते, त्या खुर्चीचा प्रभाव जो त्या खुर्चीवर बसलाय त्यांच्यावरती झालेला आहे. आणि ते आपल्याला जणू त्यांनी दाखवून दिलंय. ती कृती, तो अनुभव आपल्याला बघायला मिळालाय अरविंद केजरीवाल यांच्या रूपामध्ये. त्यांनी जेवढी ह्या 10 वर्षात आम आदमी पार्टीचे सरकार चालवलं आणि जे दिल्लीमध्ये जे काय त्यांनी भ्रष्टाचाराचे कळस निर्माण केले त्यातून आपल्याला ते दिसून आलं. मित्रांनो, लोकपाल बिल ह्या लोकपाल बिलासाठी अट्टहास, या अण्णा हजारेंचं उपोषण अगदी बेंबीच्या देठापर्यंत तो ताणलेला आंदोलन, आणि काही अंशी त्यावेळीचं काँग्रेस सरकार त्याला ती मान्यता द्यावी लागली काही अंशी. आणि शेवटी ते आंदोलन बारगळण्यात आलं. असं ते आंदोलन. आणि या आंदोलनामधून एक नेता निर्माण झाला, तो म्हणजे अरविंद केजरीवाल. त्यावेळी त्यांनी अट्टहास होता त्यांचा की प्रत्येक राज्यामध्ये लोक आयुक्त, लोकपाल बिल, लोक आयुक्त नेमायचा आणि तो या राजकारण्यावरती नियंत्रण ठेवेल. या राजकारण्यांना भ्रष्टाचारापासून रोखेल. आणि त्यासाठी प्रत्येक राज्याने किंवा केंद्रस्थानी सुद्धा एक लोकपाल नियुक्त करणं गरजेचं आहे. पण मित्रांनो, ह्या सर्व गोष्टीमुळे, या सगळ्या परिस्थितीमध्ये एक गोष्ट मात्र लक्षात आली, ते म्हणजे काय तर अरविंद केजरीवाल जसं म्हणाले होते की जो राजकारणात पडतो तो दलदलीत पडतो, जो त्या राजकीय खुर्चीवर जाऊन बसतो तो भ्रष्टाचारी होतो. त्या खुर्चीची तशी ती किमया आहे. आणि ते सत्यात उतरलं अरविंद केजरीवाल यांच्या रूपामध्ये. मी असं का म्हणतोय? जे आंदोलन या अरविंद केजरीवाल यांनी छेडलं होतं, ते आंदोलन कशासाठी होतं? लोकपाल आयुक्त, एका लोकपालाची नियुक्ती करण्यासाठी. पण ह्याच अरविंद केजरीवालांनी ना दिल्लीमध्ये त्यांचं राज्य आल्यानंतर लोकपाल नेमला, काही काळासाठी होता, त्यानंतर त्यालाही बरखास्त केलं गेलं. मित्रांनो, महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, हा इतिहास मी तुम्हाला सांगतोय ना. पंजाबमध्ये त्यांचं असं सरकार आलंय, पूर्ण राज्य आहे तिथे, ते पूर्ण राज्य असून सुद्धा तिथे लोकपाल नेमला गेलेला नाही. आणि तेच ते अरविंद केजरीवाल. आणि ह्याच त्यांच्या मागण्या, ह्याच त्यांच्या घोषणा, असे ते अरविंद केजरीवाल, भ्रष्टाचाराने ओतप्रोत असलेले अरविंद केजरीवाल. मित्रांनो, इंडिया आघाडीचे ते घटक दल आम आदमी पार्टी, ज्यांनी त्यावेळेस शीला दीक्षित यांच्या विरोधात निवडणूक लढवल्या होत्या, कोणी? अरविंद केजरीवाल यांनी. आणि शीला दीक्षित यांना हरवून विद्यमान त्यावेळीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराजय करून अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री बनले होते. पहिल्या त्यांच्या ह्याच्यामध्ये पहिली निवडणूक लढवली त्यावेळी ते बहुमतामध्ये नव्हते. आणि असं असताना सुद्धा त्यांनी काँग्रेसची सोबत घेऊन सरकार स्थापन केलं होतं.
ज्या काँग्रेसच्या विरोधात ते लढले होते त्या काँग्रेसला बरोबर घेऊन त्यांनी ती सरकार स्थापन केलं. मित्रांनो, किती गंमत आहे बघा. पण त्यांच्या नंतर लक्षात आलं की ते रिअलाइज झालं की आपण काहीतरी गडबड करतोय आणि हे बहुमतातलं सरकार जर कोसळलं तर परत आपल्याला निवडून येता येणार नाही. म्हणून जनतेची त्यांनी माफी मागितली आणि परत एकदा निवडणुकीला ते सामोरे झालेत आणि बहुमतांमध्ये निवडून आलेत आणि त्यांनी परत एकदा सरकार स्थापन केलं. असे अरविंद केजरीवाल. कारण कट्टर इमानदार अशी त्यांची ख्याती, अशी त्यांची ओळख. म्हणून त्यांनी काँग्रेसबरोबर जे गठबंधन केलं होतं त्याच्याबद्दल माफी मागून परत आलेत. जनतेने त्यांना स्वीकारलं, त्यांच्या माफीला त्यांनी दुजोरा दिला आणि परत एकदा त्यांना निवडून दिलं. त्यानंतर परत एकदा 5 वर्षानंतर सरकार आलं, त्यांना परत एकदा निवडून दिलं. जे 10 वर्षे पूर्ण झाली. मित्रांनो बघा काय किमया आहे या अरविंद केजरीवालची. असं झाल्यानंतर आता परत एकदा ते सामोरे जात आहेत त्या निवडणुकीला. ही झाली आम आदमी पार्टीचं राजकारणाची परिस्थिती. ही परिस्थिती आम आदमी पार्टीच्या राजकारणाची आहे. आता ह्या 10 वर्षामध्ये त्यांनी अगदी लिकर घोटाळा म्हणजे दारू. मित्रांनो, दारूबंदी ही गोष्ट राणेगल सिद्धीमध्ये आहे. तिथे जर एखादा दारू पिऊन आलेला असेल किंवा दारूची विक्री जरी झाली असेल किंवा दारू सापडली त्याच्या घरात, तर त्या राणेगल सिद्धीमध्ये म्हणजे अण्णा हजाऱ्यांच्या गावामध्ये अशी काय परिस्थिती आहे की तिथे काय केलं जाते, शिक्षा केली जाते, त्याला झाडाला बांधलं जाते वगैरे आणि त्यांना फटके दिले जातात. अशी परिस्थिती. आणि हे ते गुरु कोणाचे? अरविंद केजरीवालचे. पण या अरविंद केजरीवालने आपली लाज लज्जा शरम सगळं सोडून काय आणली? लिकर नीती आणली, दारू नीती आणली आणि एका बाटलीवर एक फ्री. असो मित्र. आणि त्या सगळ्या राजकारणामधून त्यांनी लिकर घोटाळा केला, दारू घोटाळा केला आणि त्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये ते कारागृहामध्ये जाऊन आलेत, ते हवा खाऊन आलेत. आता ते बेलवर आहेत. पण ते असे वावरत आहेत की त्यांनी मोठं काहीतरी भीमपराक्रम गाजवलेला आहे. त्यांनी मोठा पराक्रम गाजवला आहे असे ते वाजवत आहेत आणि वावरत आहेत. मित्रांनो, ते असं दाखवत आहेत की मला न्यायालयाने सोडलंय, मी शिक्षेमधून मुक्त झालोय. जनता एवढी मूर्ख नाही. हे पब्लिक है, सब जानती है. ही जनता कुठल्या क्षणी काय निर्णय घेईल ते सांगता येत नाही. जसं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते जनतेने दाखवून दिलेलं आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता इंडिया आघाड्याने, महाविकास आघाडीने, तो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सपशेल धुवून काढला जनतेने आणि महायुतीला अगदी भरघोस मतदान करून निवडून आणलं. महायुतीच्या मागे जनता ठाम उभी राहिली आणि महाविकास आघाडीची धुळदाण केली. त्यामुळे सांगता येत नाही जनता काय करेल. शेवटी निर्णय हा जनतेच्या कोर्टात होतो, जनतेच्या न्यायालयात होतो. मित्रांनो, ही एकंदरीत परिस्थिती आहे आज आम आदमी पार्टीची. आता ते सध्या असं दाखवत आहेत, आता त्यांची जी मुख्यमंत्री आहे आतिशी, हे आता जनतेसमोर एक गोष्ट घेऊन आली की बघा, जनतेने आम्हाला 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये अशी काय आम्हाला मदत केली आहे आणि ह्या मदतीतून आम्ही हे काय जे काही लाखो रुपये गोळा केले आहेत आणि या लाखो रुपयामधूनच आम्ही आता ही निवडणुकीला सामोरे जातो. पण ह्या आतिशीने, ह्या मुख्यमंत्रीने हे दाखवलं नाही की आपण त्या इलेक्ट्रॉनिक बॉन्डमधून किती त्या उद्योगपतीकडून पैसा करोडोनी रुपया ओरपले आहेत, गोळा केले आहेत. हे पब्लिक डोमेनमध्ये आहेत, त्या वेबसाईटवरती आहेत आणि ही जनताच माहिती आहे, जनतेला माहिती आहे, नागरिकांना माहिती आहे. तेव्हा किती खोटं बोलायचं, त्याला एक मर्यादा आहे. पण काय, खोटं बोलायची सवय झाली असते ना.
त्यामुळे ते रेटून खोटं बोला. एकदा पचलंय, दोनदा पचलंय, तिसऱ्यांदा नाही पचत. आता दोनदा पचलं म्हणून त्यांचं सरकार झालं, तिसऱ्यांदा पचेल का? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? ह्या वेळेला अरविंद केजरीवाल यांचं सरकार येईल का? ही झाली आता आम आदमी पार्टीची बाजू, जमेची बाजू किंवा त्यांची मायनस म्हणजे वजाबाकीची बाजू. दोन्ही बाजू मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. आता धुळफेक करून किंवा जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करून, दिशाभूल करून परत एकदा आम आदमी पार्टी सत्ता काबीज करते का, हे सुद्धा बघण्याजोगे आहे. आता दुसरी पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पार्टी. आता भारतीय जनता पार्टीचं तिथे स्थानिक नेतृत्व नाही आहे, ही त्यांची काय आहे, लंगडी बाजू आहे. भारतीय जनता पार्टीची लंगडी बाजू काय आहे, तर तिथे स्थानिक नेतृत्व नाही. त्यामुळे थोडासा दिशाहीन पक्ष आहे तो. तिथे जे नेतृत्व केले जाते ते दिशाहीन आहे, त्याला कोणाच्या हातात सुकाणू नाही आहे. जसं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सुकाणू होतं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने ही देदीप्यमान कामगिरी केलेली आहे. पण दिल्लीमध्ये ती परिस्थिती नाही आहे मित्रांनो. पण तिथे एक बोललं जाते, नुकतंच एका महिलेवरती भारतीय जनता पार्टीचे एक नेता आहे, त्या नेत्रीवरती आरोप लावले गेले होते की त्यांनी मुसलमानांच्या विरोधात भाष्य केलं आहे. त्यामुळे मुसलमानांनी तिचा गळा कापण्याची घोषणासुद्धा केलेली आहे. तिच्या जीवाला धोका आहे. मित्रांनो, हे तुम्ही नाव ऐकून असाल. मुद्दाम मी त्याच्या नावाचा उल्लेख नाही करत. तुम्ही त्या व्यक्तीचं नाव, त्या महिलेचं नाव कमेंट बॉक्समध्ये मांडा. मला बघायचं आहे किती लोकांना माहिती आहे, त्या महिलेचं नाव. त्या महिलेने एकटा तो लढा दिलेला आहे, आजही ती लढते आहे. आता जनता तिच्या मागे किती आहे, किती सपोर्ट आहे माहिती नाही. आता जनतेमध्ये किंवा त्या पक्षामध्ये असं बोललं जाते की तिला मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवणं गरजेचं आहे. जर तिला बनवलं तर काही अंशी, काही पर्सेंटेज हे भारतीय जनता पार्टीचे वाढतील. मित्रांनो, त्या महिलेचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, कोण आहे ती. त्याच्यावरती आपण एक वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवू, त्याच्यावरती एक वेगळा प्रकाश झोत टाकू. मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर दिल्लीचं राजकारण म्हणजे केंद्रातलं राजकारण बघितल्यानंतर तो थोडासा प्रभाव आहे. म्हणजे कोणाचा? अमित शहा यांचा आहे, नरेंद्र मोदीजींचा आहे, किंवा नितीन गडकरींनी जे कामं केली आहेत रस्त्याची वगैरे, त्याचा एक प्रभाव आहे. असं जे इतर जे मंत्रालय आहेत त्या मंत्रालयाचा काही प्रभाव आहे. म्हणजे केंद्रीय मंत्री हा एक प्रभाव आहे दिल्लीच्या त्या राजकारणावर काही प्रमाणात. पण शेवटी स्थानिक मुद्दे सुद्धा महत्त्वाचे आहेत. आता हे स्थानिक मुद्दे कशा काय प्रकारे, कशा रीतीने, कशा तऱ्हेने भारतीय जनता पार्टी ते उचलते, त्याच्यावरती भाष्य करते, ते जनतेसमोर ठेवते, ही एक गोष्ट बघण्याजोगी आहे. त्यानुसार भारतीय जनता पार्टीला यश किंवा अपयश हे दिसून येईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? की भारतीय जनता पार्टीची जी जमेची आणि त्यांची जी ह्याची बाजू आहे, हाराकिरीची बाजू आहे, ही दोन्ही बाजू मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. तुम्हाला काय वाटते? आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांची जर आपण मोजमाप केला, म्हणजे तराजूमध्ये जर दोघांना टाकला, तर कोणाचा पार्ट जड होईल? आता तिसरा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस. काँग्रेसचं काहीतरी जनाधार 4-4.5% पर्यंत घसरलेला आहे. म्हणजे सध्याच्या राजकारणामध्ये, दिल्लीच्या राजकारणामध्ये काँग्रेसची जी घसरण झाली आहे ती 4% पर्यंत झालेली आहे. त्यामुळे यावेळी काँग्रेस तो बळावरती निवडणूक लढवते. आणि मित्रांनो, एक संदेश सुद्धा एक गेला आहे जनतेमध्ये,
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे एकत्र लढली होती इंडिया आघाडीमध्ये. आता ते दोघांचे दुश्मन झालेले आहेत आणि दोघांचे उखाळे पाखाळे काढतात. अगदी सगळ्या थराला जाऊन ते एकमेकांवरती आता शिंतोडे उडवतात. काही प्रमाणात ह्याचाही प्रभाव होईल. म्हणजे जनता विचार करेल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढलात आणि अगदी अंतिम टोकापर्यंत नरेंद्र मोदीजींचा तुम्ही विरोध केलात आणि नरेंद्र मोदीजींना हरवण्यासाठी किंवा त्यांचा पराजय करण्यासाठी तुम्ही अगदी सगळी टोकं गाठली. खोट्या गोष्टीचा अगदी कहर केला, राईचा पर्वत केला. आणि आता असं सर्व केल्यानंतर परत तुम्ही काय झालाय, वेगळे झालाय आणि एकमेकांवरती आता आरोप प्रत्यारोप करताय. हाही विचार करण्यासारखा जोगा प्रश्न आहे. त्यामुळे एक तो प्रश्न उपस्थित होतो, ह्याचाही प्रभाव, दुष्प्रभाव, प्रभाव म्हणता येणार दुष्प्रभाव ह्या दोन्ही पक्षांवरती पडू शकतो आणि दोन्ही पक्षांची मतं विभाजित होऊ शकतात, कमी होऊ शकतात आणि ती भारतीय जनता पार्टीला ट्रान्सफर होऊ शकतात. हा एक आहे विषय. दुसरी महत्त्वाची गोष्ट मुस्लिम फॅक्टर. मुस्लिम फॅक्टर मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तो मुस्लिम फॅक्टर तुम्ही बघितला आणि मुस्लिमांनी अगदी एक गठ्ठा मतदान, 100% मतदान हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात, अगदी हिंदूंच्या विरोधात म्हणायला हरकत नाही. कारण भारतीय जनता पार्टीकडे बघण्याचा दृष्टिकोनच तो आहे की हिंदूची पार्टी. त्यामुळे हिंदूंच्या विरोधात केलेलं ते मतदान होतं मुसलमानांनी. यापूर्वी सुद्धा जे काय त्यांनी मतदान केलंय विविध पार्टींना, त्यावेळी त्यांनी ह्याच गोष्टी बघितलेल्या, एक हिंदूवादी पार्टी आणि एक मुस्लिम धार्जिणी पार्टी. त्यामुळे मुसलमानांचं जे मत आहे तर मुस्लिम धार्जिणे पार्टीकडे आहे. त्यांचा होरा नाही, त्यांचा दृष्टिकोन हा मुस्लिम धार्जिणे पार्टीकडे आहे. आता मुस्लिम धार्जिणे पार्ट्या कुठल्या आहेत दिल्लीमध्ये, तर एक तर आम आदमी पार्टी आणि दुसरी म्हणजे काँग्रेस पार्टी. आता मुस्लिमांना निर्णय घ्यायचा आहे की आपण कोणाच्या मागे उभं राहायचं, आम आदमी पार्टीच्या की काँग्रेसच्या. आता शेवटच्या दिवसापर्यंत ती चाचपणी केली जाईल, नक्की कोणाचा जोर आहे, आम आदमी पार्टीचा आहे की काँग्रेसचा आहे. हा कोणाकडून चाचपणी केली जाईल तर मुसलमानांकडून. कारण मुसलमानांना भारतीय जनता पार्टीला रोखायचं. भले भारतीय जनता पार्टीने हा गेल्या 10 वर्षामध्ये मुसलमानांचं भलं केलं असेल, त्यांना अनेक योजनांचा लाभ दिला असेल मिळून, जे गेले 70 वर्षात त्यांना मिळाला नाही. त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडले नव्हते. असं सर्व केल्यानंतर सुद्धा म्हणजे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास हे जे 4 मूळमंत्र दिले होते. परत पसवंदा मुसलमान ही सुद्धा हाक दिली होती नरेंद्र मोदीजींनी. पण ह्या पसवंदा मुसलमानांनी सुद्धा काय दाखवलं, आपली जात दाखवली. मुसलमानांची जी जात आहे ती त्यांनी दाखवली. त्यांच्यात किती कट्टरवाद आहे, त्यांना इस्लाम शिवाय दुसरं काही दिसत नाही. त्यांना ना देशाशी मतलब आहे ना राष्ट्राशी मतलब आहे, फक्त एकच गोष्टीशी मतलब आहे, ते म्हणजे कुराण, अल्लाह बस आणि इस्लाम. हे त्यांनी अगदी वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे. अगदी भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेपासून भारताची फाळणी करायला सुद्धा हे इस्लामच कारण होतं. असो मित्रांनो, त्याच्यावरती बरेच चर्चा झालेली आहे. त्यामुळे परत परत त्याच विषयावरती अगदी सखोल चर्चा करण्यात काय अर्थ नाही. त्यांची मानसिकता तीच आहे, ती म्हणजे काय तर जेहाद. आणि हा जेहाद कशासाठी, तर हे राष्ट्र इस्लामिक राष्ट्र बनावं, गजवा हिंद. असो मित्रांनो, आता ह्या सर्व गोष्टीमुळे, ह्या सगळ्या विचारसरणीमुळे मुसलमान शेवटच्या क्षणापर्यंत, मतदानाच्या दिवसापर्यंत काय करणार, विचार करणार की काँग्रेसच्या बाजूला जायचं की आम आदमी पार्टीच्या बाजूला जायचं, कोणाचे हात पकडायचं, कोणाचं समर्थन करायचं, कोणाला विजयी करून आणायचं. आता तो एक संभ्रम आहे. कदाचित हाच संभ्रम जर कायम राहिला, जर हाच संभ्रम, मी शब्द काय वापरतो मित्रांनो लक्षात घ्या, हाच संभ्रम जर शेवटपर्यंत राहिला
तर नक्की गडबड होईल. की काय गडबड होईल की काही लोक आम आदमी पार्टीकडे जातील आणि काही लोक काँग्रेसकडे जातील. जर ते निर्णय घेऊ शकले नाहीत की एकतर आम आदमी पार्टी किंवा काँग्रेस, तर या संभ्रमामध्ये त्यांची मतं विभागली जातील, विभाजन होईल आणि भारतीय जनता पार्टी बहुमताने येऊ शकते. त्यामुळे जर परिस्थितीचा विचार केला, स्थितीचा विचार केला, परत हिंदुत्वाचा विचार केला, हिंदुत्वाचा, कारण हरियाणामध्ये जो काय विजय झाला आहे त्याला कारणसुद्धा हिंदुत्व आहे. महाराष्ट्रामध्ये जो विजय झाला म्हणजे विधानसभेचा, तो त्याला कारणसुद्धा हिंदुत्व आहे. आणि आता कुंभमेळा चालू आहे आणि या कुंभमेळ्याचा जर प्रभाव या दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाला तर तो सुद्धा एक हिंदूंचा विजय असेल. आणि ज्या काय आम आदमी पार्टीच्या काळामध्ये ज्या काय दंगली झाल्या, हिंदू मुसलमानांच्या दंगली झाल्या, त्यावेळी ट्रम्प आले होते 10 वर्षापूर्वी, त्यावेळीची जी दंगल घडली होती आणि हिंदूंची कत्तल केली गेली, एका हिंदूची जी निर्गुण हत्या केली होती एका युवकाची, त्यावरती सुद्धा हिंदूंचं लक्ष आहे. ते कोण हिंदू विसरलेले नाही आहे. त्यामुळे कदाचित हिंदूचा प्रभाव पडेल त्या निवडणुकीमध्ये. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? परत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काश्मीरमध्ये आता जे काय उमर अब्दुल्ला ज्या प्रकारे आता नरेंद्र मोदीजींचे गोडवे गात आहेत आणि काश्मीरमध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीने मुसंडी मारली आहे, जम्मूमध्ये तर भारतीय जनता पार्टी एक नंबरची पार्टी आहे आणि काश्मीर खोऱ्यामध्ये तर भारतीय जनता पार्टीने आपला 2 नंबर राखला आहे. आणि जर पूर्ण जम्मू काश्मीरचं जर निवडणुकीचं एनालिसिस केलं, परीक्षण केलं, तर भारतीय जनता पार्टीला जम्मू काश्मीरमध्ये सर्वाधिक मतं मिळाली, पर्सेंटेज जास्त आहे, एक नंबरची पार्टी आहे, भले त्यांच्याकडे उमेदवार कमी असतील. मित्रांनो, लक्षात आलं का? हा सर्व जर गोष्टीचा विचार केला, हा परिप्रेक्षाखाली जर विचार केला, तर माझ्या मते भारतीय जनता पार्टी तिचा विजय सहज आहे. पण आणखीन थोडासा प्रयत्न जर भारतीय जनता पार्टीने केला तर तो मोठा विजय होऊ शकतो, महाविजय होऊ शकतो. आणि त्यामध्ये एक गोष्ट काम करू शकते, ती म्हणजे ती महिला. त्या महिलेला एक जागा द्यावी निवडणुकीमध्ये. त्या महिलेचा अपमान केला गेला, तिचा गळा कापण्याचा प्रयत्न केला गेला होता. तुम्हाला मी आडनाव सांगतो, शर्मा म्हणून. आता पुढचं नाव तुम्ही आठवा आणि कमेंट बॉक्समध्ये मांडा. आता हा माझा विचार जर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरून पोहोचला तर कदाचित ते विचार करतील किंवा त्यांनी विचार केला पण असेल. अजून सगळेच उमेदवार घोषित केलेले नाहीये. कदाचित शेवटच्या मोमेंटला त्या महिलेचं नाव घोषित केलं जाईल आणि कदाचित त्या महिलेला जर पंतप्रधानाचा चेहरा जर घोषित केला तर त्याचाही काही परिणाम होऊ शकतो हिंदू मतदारांवरती. कारण त्या सगळ्या ज्या गोष्टी घडल्या होत्या तिच्या विरोधात, आणि चूक तिची नव्हती आणि तिने असं कुठलंही भाष्य केलं नव्हतं की ज्यामुळे इस्लामाला म्हणजे मुसलमानांना दुःख वाटावं. ह्या उलट पक्षी तिच्या विरोधात जी व्यक्ती बसली होती तिने तर हिंदूंबद्दल अगदी खालच्या पातळीला येऊन भाष्य केलं होतं, हिंदू देवदेवतांवरती. आणि ती सही सलामत सुटली आणि अगदी उजळ माथ्याने फिरते. मित्रांनो, ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे. तर त्या महिलेचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्या विषयावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू. तो महत्त्वाचा विषय आहे, तो समजून घेणं पण गरजेचं आहे. पण ह्या निवडणुकीवरती हे सगळे प्रभाव पडू शकतात. आणि आता नुकतीच झालेली जी त्याच्या बाजूला लागून असलेला राज्य म्हणजे उत्तर प्रदेश, त्याच्यामध्ये जे उपनिवडणुका झाले, त्या निवडणुकीमध्ये जो भारतीय जनता पार्टीने करिश्मा केलेला आहे आणि मुस्लिम मोहल्ल्यामध्ये त्या विधानसभेच्या त्या एरियामध्ये जो एक विजय झाला आहे भारतीय जनता पार्टीचा, जिथे आजपर्यंत सपाचे उमेदवार निवडून येत होते,
समाजवादी पार्टीची त्या विधानसभेच्या संघामध्ये त्या जागेमध्ये भारतीय जनता पार्टीचा अगदी दणदणीत विजय झालेला. असे अनेक फॅक्टर आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणाचा जय होईल, कोणाचा पराजय होईल? भारतीय जनता पार्टी की आम आदमी पार्टी? काँग्रेसबद्दल काय सांगता येत नाही. काँग्रेसचा विजय होईल ही दूरमात्र शंका आहे. दूरपर्यंत तसा काय आशेचा किरण दिसत नाही. कारण काँग्रेसची परिस्थिती अशी आहे की तो आता शेवटचा श्वास घेतोय, शेवटची घटका मोजते अशी परिस्थिती आहे. कारण त्याचं नेतृत्व ज्याच्या हातात आहे त्याची परिस्थिती दयनीय नाही. त्याची परिस्थिती विचित्र आहे. ती ज्या प्रकारे आता दिल्लीमध्ये प्रचार करते, म्हणजे कोण? राहुल गांधी. तो सुद्धा आपले शेवटचे घटका मोजतोय असं म्हणायला हरकत नाही. राहुल गांधी. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? राहुल गांधी ज्या प्रकारे आता नरेंद्र मोदीचा विरोध करताना, भारतीय जनता पार्टीचा विरोध करता करता देशाचा विरोध करायला लागले, देशाची सर्व काय म्हणतात त्याला, एकात्मता कशी छिन्न विच्छिन्न होईल याचा ते अगदी पुजोड प्रयत्न करत आहेत. हिंदूमध्ये दुही निर्माण करून किंवा दोन धर्मामध्ये दुही निर्माण करून, आणि ते सर्वश्रुत आहे मित्रांनो. एकात्मता खंडित करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आता जनता सुद्धा शाणी बनलेली आहे. जे काय 2-4% मुसलमान भारतीय जनता पार्टीच्या सोबत होते त्यांचा काही प्रमाणात आता ओघ वाढलेला आहे. विचार करायला लागले, आपण जर या राष्ट्रासोबत राहिलो नाही तर आपली परिस्थिती या काँग्रेससारखी होऊ शकते. आपण दुर्लक्षित होऊ शकतो, आपण दोषद्रोही ठरू शकतो. ही गोष्ट सुद्धा आता त्या मुसलमानांच्या लक्षात यायला लागली. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आता घर वापसी हा प्रकार सुद्धा सुरू झाला आहे. सनातनबद्दल आता त्यांना ओढ निर्माण झाली आहे. त्यामुळे आता बऱ्याच मुसलमानांनी आपले जे पूर्वीचं नाव चौबे, चौधरी अशी नामकरण आपल्याला ते लावून घ्यायला सुरुवात केली आहे. युपी मधलाच हा एका गावामधला एक प्रकार आहे. आणि ते काय म्हणतात, आमचा जो हे आहे मूळ आहे, त्या मुळाला आम्ही जे सोडलं होतं आणि त्यामुळे जी आमची अधोगती झाली, ते अधोगती आम्ही आता साधतोय, थांबवतोय आणि रोखतोय. त्यासाठी आम्ही परत मूळ प्रवाहाकडे चाललोय. मित्रांनो, हळूहळू काय होते तर युग परिवर्तनाकडे आपण चाललोय. आणि ह्या युग परिवर्तनाचे जे वारे व्हायला सुरुवात झाली आहे ती संभलमधून ती गोष्ट अगदी तुम्हाला विशेषतः जाणवते. जिथे कल्की अवतार होणार आहे, तिथे कल्की अवतार होणार आहे. आणि कल्की अवताराची ती चाहूल तुमच्यासमोर येतेच आहे. असं मित्रांनो, याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही जाऊन तो बघू शकता, तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, मी जे काय तुमच्यासमोर मांडतोय हे सगळं वास्तव आहे, हे रिॲलिटी आहे. आणि सगळ्या पुऱ्या परिप्रेक्ष्यामध्ये मी मांडतोय, सगळी परिस्थिती तुमच्यासमोर ठेवतोय. फक्त अरविंद केजरीवाल काय आहे किंवा ती आम आदमी पार्टी काय आहे किंवा भारतीय जनता पार्टी त्यांचं नेतृत्व काय एवढ्या पुरत्या मर्यादित नाही राहिले. तर पूर्ण परिप्रेक्ष्य सांगतो तुम्हाला. भारताच्या परिप्रेक्ष्यामध्ये, त्या राज्याच्या परिप्रेक्ष्यामध्ये, जनतेच्या मनाच्या स्थितीच्या परिप्रेक्ष्यामध्ये हे सगळे विषय तुमच्यासमोर मांडतो, ते वास्तव ठेवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणाचा विजय होईल? भारतीय जनता पार्टी की आम आदमी पार्टी की काँग्रेस? तुम्हाला काय वाटतं? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.